MBBTच्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. माय नेम इज अक्षय लोंढे अँड दिस इज युअर चॅनल AHL लेक्चर्स. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण नवीन चॅप्टरची सुरुवात केली होती. कोणता चॅप्टर होता? मॅथमॅटिकल मेथड्स. त्यालाच आपण वेक्टर्स असं म्हणतो. आपण स्केलर म्हणजे काय, वेक्टर म्हणजे काय आणि टाइप्स ऑफ वेक्टर कोणते आहेत हे आपण कंप्लीट केलेलं आहे. बरोबर आहे. बऱ्याच टाईपचे वेक्टर काय आहेत, त्यांचे डेफिनेशन्स काय हे आपण शिकलेलो आहे. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला नवीन पॉईंट बघायचा आहे, वेक्टर ऑपरेशन. त्याच्यामध्ये वेक्टरची ॲडिशन कशी करायची, सबट्रॅक्शन कशी करायची आणि ट्रायंगल लॉ फॉर वेक्टर ॲडिशन हा पॉईंट आपल्याला शिकायचा आहे. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण की वेक्टर हा चॅप्टर पूर्णपणे 12वी मध्ये तुम्हाला लागणार आहे. त्याच्यासाठी हे लेक्चर खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, त्यामुळे व्यवस्थित बघा. ओके, आता महत्त्वाचा क्वेश्चन आहे की कोणते वेक्टर ॲड होतात किंवा सबट्रॅक्ट होतात. क्वेश्चन काय आहे? विच वेक्टर वी कॅन ॲड ऑर सबट्रॅक्ट. वेक्टर तर खूप टाईपचे आहेत, बरोबर. बऱ्याच टाईपचे वेक्टर आहेत बघा. वेलॉसिटी वेक्टर आहे, डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे, फोर्स वेक्टर आहे, बरोबर आहे. अशा बऱ्याच टाईपचे वेक्टर आहेत. तर कोणत्या टाईपचे वेक्टर किंवा कोणते वेक्टर ॲड होतात किंवा सबट्रॅक्ट होतात? तर बघा इकडं, इथे एक महत्त्वाचं मी स्टेटमेंट लिहितो. स्टेटमेंट काय लिहितो बघा? द वेक्टर्स ऑफ सेम टाइप. द वेक्टर्स ऑफ सेम टाइप, ब्रॅकेटमध्ये लिहितो सेम फिजिकल क्वांटिटी. सेम फिजिकल क्वांटिटी, ब्रॅकेट कंप्लीट, can be added or subtracted. बघा खूप इम्पॉर्टंट स्टेटमेंट मी इथं लिहिलंय. काय लिहिलंय बघा? द वेक्टर्स ऑफ द सेम टाइप आणि ब्रॅकेटमध्ये लिहिलंय सेम फिजिकल क्वांटिटी कॅन बी ॲडेड ऑर सबट्रॅक्टेड. म्हणजे काय? तर सेम टाइपचे वेक्टर, किंवा त्याला मी असंही म्हणू शकतो, एकाच फिजिकल क्वांटिटीचे वेक्टर्स हे फक्त ॲड होतात किंवा सबट्रॅक्ट होतात. खूप महत्त्वाचं आहे. एकाच फिजिकल क्वांटिटीचे वेक्टर्स हे ॲड होतात किंवा सबट्रॅक्ट होतात. डिफरंट क्वांटिटीचे वेक्टर ॲड होऊ शकत नाहीत, सबट्रॅक्ट पण होऊ शकत नाही. खूप महत्त्वाचं. बघा एक्झाम्पल सांगतो, म्हणजे एक्झाम्पल सांगितल्यावरती तुमच्या लक्षात येईल. समजा माझ्याकडे एक फोर्स वेक्टर आहे. फोर्स एक फिजिकल क्वांटिटी आहे, बरोबर. त्याचप्रमाणे फोर्स काय आहे? एक वेक्टर सुद्धा आहे, आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. मग एक फोर्स वेक्टर माझ्याकडे आहे. सपोज एक फोर्स वेक्टर आहे माझ्याकडे F1 बार. काय आहे? F1 बार. ठीक आहे. त्याचप्रमाणे माझ्याकडे अजून एक फोर्स वेक्टर आहे. अजून एक फोर्स वेक्टर आहे. सपोज फोर्स वेक्टर दिली तुम्ही ॲड फोर्स वेक्टर F2 बार. ठीक आहे. असे दोन वेक्टर माझ्याकडे आहे, F1 बार आणि F2 बार. ठीक आहे. बघा हे दोन्हीही वेक्टर एकाच फिजिकल क्वांटिटीचे आहेत. कोणत्या फिजिकल क्वांटिटीचे आहेत? तर फोर्स, बरोबर. हे दोन वेक्टर एकाच फिजिकल क्वांटिटीचे असल्यामुळे मी यांना काय करू शकतो? ॲड करू शकतो किंवा सबट्रॅक्ट पण करू शकतो. मग आता अजून एक महत्त्वाचं, ज्यावेळेस वेक्टर आपण ॲड करतो किंवा सबट्रॅक्ट करतो त्यावेळेस आपल्याला एक नवीन वेक्टर मिळतो, ज्याला आपण रिझल्टंट वेक्टर असं म्हणायचं. येते लक्षात? बघा, जसं आपल्याला माहिती आहे की 2 अधिक 3 केलं तर आपण काय मिळवतो? 5. आपल्याला काय मिळतं? 5. बघा 2 एक नंबर आहे, 2 नंबर आहे, 3 पण एक नंबर आहे. दोन वेगवेगळे नंबर मी ॲड केले तर एक नवीन नंबर आपल्याला मिळतो, हे आपल्याला माहिती आहे. सेम तसंच ज्यावेळेस आपण दोन वेक्टर ॲड करतो किंवा सबट्रॅक्ट करतो त्यावेळेला आपल्याला एक नवीन वेक्टर मिळतो. त्या नवीन वेक्टरला आपण काय म्हणायचं? तर त्याला एक रिझल्टंट वेक्टर असं म्हणतो. काय म्हणायचं? रिझल्टंट वेक्टर, बरोबर. मग मी इथं म्हणू शकतो की दोन वेक्टर जर मी ॲड केले तर मला एक रिझल्टंट वेक्टर मिळेल, बरोबर. मग मी इथं लिहितो रिझल्टंट वेक्टर. रिझल्टंट वेक्टर, त्या नवीन वेक्टरला मी आता काय म्हणतो? सपोज F बार म्हणतो. तर हा रिझल्टंट वेक्टर मला कसा मिळाला? तर ह्या दोन वेक्टरच्या ॲडिशनमुळे मिळाला, म्हणजे F1 बार प्लस F2 बार, बरोबर. बघा सेम तसंच मी ह्या दोन वेक्टरची जर सबट्रॅक्शन केली तर मला एक रिझल्टंट वेक्टर मिळू शकतो, बरोबर. मी काय करू शकतो? ह्या दोन वेक्टरची ॲडिशन पण करू शकतो, सबट्रॅक्शन पण करू शकतो. का करू शकतो? कारण की ही दोन्ही वेक्टर एकाच फिजिकल क्वांटिटीचे आहे. अजून एखादा एक्झाम्पल घेऊया बघा. फॉर एक्झाम्पल सपोज एक वेलॉसिटी वेक्टर घेतला आपण. वेलॉसिटी वेक्टर. सपोज एक माझ्याकडे वेलॉसिटी वेक्टर आहे V1 बार. ठीक आहे. अजून एक वेलॉसिटी वेक्टर आहे माझ्याकडे. समजा त्या वेक्टरला मी V2 बार असं म्हणलंय. त्या वेलॉसिटी वेक्टरला मी V2 बार म्हणलंय. बघा
दोन्हीही वेक्टर एकाच फिजिकल क्वांटिटीचे आहेत म्हणून मी ह्या दोघांना ऍड करू शकतो किंवा सबट्रॅक्ट पण करू शकतो, बरोबर. म्हणजे तिथं मला रिझल्टंट वेक्टर मिळणार. मग रिझल्टंट वेक्टर जो मला मिळेल तो ह्या दोघांच्या सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन मधून मिळू शकतो. मी इथं काय करतो, सपोज ह्या दोघांची सबट्रॅक्शन केली, सबट्रॅक्शन केली म्हणजे V1 बार मायनस V2 बार असं जर मी केलं तर मला एक नवीन वेक्टर मिळतो. त्या नवीन वेक्टरला मी रिझल्टंट वेक्टर असं म्हणतो. मला इथे ह्या दोघांची मी सबट्रॅक्शन का केली, कारण की दोन्हीही वेक्टर एकाच फिजिकल क्वांटिटीचे आहेत म्हणून. मी यांची इथं ऍडिशन सुद्धा दाखवू शकतो. ठीक आहे. आता बघा इथं लिहितो मी बट समजा जर मी फोर्स वेक्टर जर घेतला आणि एक व्हेलॉसिटी वेक्टर जर मी घेतला आणि जर मी त्या दोघांचे आता जर ऍडिशन करत असेल किंवा सबट्रॅक्शन करत असेल तर त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन होईल का, तर नाही होणार. का, कारण की फोर्स ही एक वेगळी क्वांटिटी आहे, व्हेलॉसिटी ही एक वेगळीच क्वांटिटी आहे. दोन क्वांटिटी वेगवेगळ्या असल्यामुळे त्यांचे वेक्टर आपण ऍड करू शकत नाही, सबट्रॅक्ट पण करू शकत नाही. मग मी तर लिहितो बघा बट सपोज माझ्याकडे एक फोर्स वेक्टर आहे, माझ्याकडे फोर्स वेक्टर त्याला मी F1 बार म्हणतो. ठीक आहे. आणि माझ्याकडे एक व्हेलॉसिटी वेक्टर आहे, व्हेलॉसिटी वेक्टर मी काय म्हणतो इथं V बार म्हणतो. चलो ठीक आहे. माझ्याकडे एक फोर्स वेक्टर आहे आणि एक व्हेलॉसिटी वेक्टर आहे. या दोघांची मी ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन काहीच करू शकत नाही, कारण की फोर्स ही एक वेगळीच क्वांटिटी आहे आणि व्हेलॉसिटी ही वेगळी फिजिकल क्वांटिटी आहे. त्यामुळे त्यांचे वेक्टर आपण ऍड किंवा सबट्रॅक्ट करू शकत नाही. मग इथे लिहितो मी हियर these two vectors cannot be added or subtracted. ते आपण ऍड पण करू शकत नाही आणि सबट्रॅक्ट पण करू शकत नाही. मला वाटतं की तुमच्या हे लक्षात आलेलं असेल की वेक्टरची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन कधी होते. ठीक आहे. सगळं ह्या सेंटेन्स मध्ये लिहिलेलं आहे. एकाच फिजिकल क्वांटिटीचे जर वेक्टर असतील तरच ते ऍड होतात किंवा सबट्रॅक्ट होतात. ठीक आहे. हे महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. हे महत्त्वाचं स्टेटमेंट लिहा. त्याच्या खाली हे एक दोन एक्झाम्पल लिहिले ते लिहून घ्या. मग आपण महत्त्वाच्या पॉईंटकडे वळणार आहोत, वेक्टर ऑपरेशन. त्याच्यामध्ये दोन वेक्टरची ऍडिशन कशी करायची ते बघूयात आपण. ठीक आहे. द्या. ओके. आता नेक्स्ट पॉईंट बघूयात आपण वेक्टर ऑपरेशन, ज्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की वेक्टरची ऍडिशन कशी करायची. ठीक आहे. आता दोन वेक्टरचे ऍडिशन करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची कंडिशन आहे, दोन वेक्टर पॅरलल असायला पाहिजे. जर दोन वेक्टर पॅरलल असतील तर आपण तिथं त्या दोन वेक्टरची काय करतो, ऍडिशन करतो. ठीक आहे. मग इथे लिहितो मी इफ देयर आर टू parallel vectors A bar and B bar, then they can be added. काय सांगितलं मी तुम्हाला, बघा जर दोन वेक्टर असतील आपल्याकडे आणि ते दोन्ही वेक्टर जर एकमेकांना पॅरलल असतील तर ते दोन वेक्टर काय होतात, ऍड होतात. ही महत्त्वाची कंडिशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. बघा दोन वेक्टर म्हणजे समजा हा वेक्टर आहे A बार, ठीक आहे, आणि हा आहे दुसरा वेक्टर B बार. ठीक आहे. हे दोन्ही वेक्टर तुम्हाला कसे दिसतात, हे दोन्ही वेक्टर एकमेकांना पॅरलल आहेत. पॅरलल आहेत म्हणजे याचा अर्थ त्या दोघांची डायरेक्शन कशी आहे तर सेम डायरेक्शन आहे. दोघांचं मॅग्निट्यूड वेगवेगळं असू शकतं. ठीक आहे. पॅरलल वेक्टर मध्ये आपण शिकलेलो आहे, बरोबर. दोन वेक्टर पॅरलल असतं त्यावेळेला दोघांची डायरेक्शन सेम असते, मॅग्निट्यूड वेगवेगळं असू शकतं. मग ह्या दोन वेक्टरची इथं आपण ऍडिशन करतो. काय होणार ह्या दोघांची ऍडिशन. मग ज्यावेळेस दोन वेक्टर आपण ऍड करतो किंवा सबट्रॅक्ट करतो त्यावेळेला आपल्याला माहिती आहे तिथे आपल्याला एक रिझल्टंट वेक्टर मिळतो. मग ए बार आणि बी बार ज्या वेळेला ह्या दोघांची मी ऍडिशन करेल त्यावेळेला मला एक रिझल्टंट वेक्टर मिळणार आहे, बरोबर. मग मी इथं लिहितो here we get a resultant vector इथं आपल्याला एक रिझल्टंट वेक्टर मिळतो, बरोबर. तो रिझल्टंट वेक्टर आपण आर बार ने दाखवूयात. सो आर बार इज इक्वल टू काय येईल तर ए बार प्लस बी बार असेल, बरोबर. मग हा जो रिझल्टंट वेक्टर आहे हा आपल्याला कसा मिळाला तर ए बार आणि बी बार या दोन्हीही वेक्टरच्या मॅग्निट्यूडची ऍडिशन केल्यानंतर आपल्याला मिळतो. समजतंय. ए बार आणि बी बार हे दोन्ही वेक्टरची
मॅग्निट्यूड जे आहे त्या मॅग्निट्यूडचं जर आपण ॲडिशन केली तर आपल्याला रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड आपल्याला मिळतं. ठीक आहे, मग त्याच्यासाठी आपण लिहू शकतो द मॅग्निट्यूड ऑफ आर बार कसं मिळतं, कसं लिहायचं असतं ते, तर मॉड मध्ये आपण लिहिणार. बरोबर, मॅग्निट्यूड कसं लिहायचं, मॅग्निट्यूड तर मॉड मध्ये. बरोबर, ह्या दोन लाईन्सच्या मध्ये तर आपण मॉड्युलस साइन असं म्हणतो. बरोबर, मॉड ऑफ आर बार इज इक्वल टू ए बार या वेक्टरचं मॅग्निट्यूड प्लस बी बार या वेक्टरचं मॅग्निट्यूड. बरोबर, या दोन्ही वेक्टरचं मॅग्निट्यूड आपण ऍड केल्यानंतर आपल्याला रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड मिळतं. ठीक आहे, आता एक एक्झाम्पल बघूया. मग ह्या एक्झाम्पल वरून तुम्हाला वेक्टर ॲडिशन लगेच लक्षात येईल. बघा, समजा आपल्याकडे दोन वेक्टर आहेत. इफ पी बार इज इक्वल टू सपोज 7 युनिट आहे. ठीक आहे, एक वेक्टर आहे पी बार आणि त्या पी बार वेक्टरचं हे काय आहे, मॅग्निट्यूड आहे 7 युनिट. बरोबर, आणि दुसरा एक वेक्टर आहे क्यू बार आणि क्यू बार सपोज आहे 2 युनिट. ठीक आहे, दुसरा वेक्टर आहे 2 युनिट आणि दोन्ही वेक्टर पॅरलल आहे. बरोबर, इथं लिहितो मी अँड दे आर पॅरलल. ठीक आहे, मग हे जर दोन वेक्टर पॅरलल असतील तर मला सांगा इथं रिझल्टंट वेक्टर किती येईल. ठीक आहे, इथं क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारले व्हॉट इज रिझल्टंट वेक्टर. ओके, व्हॉट इज रिझल्टंट. ठीक आहे, दोन वेक्टर आहेत, दोन्ही पॅरलल असतील तर रिझल्टंट वेक्टर किती आहे हे विचारलंय. मग रिझल्टंट वेक्टर इथे कसं मिळणार, दोन वेक्टर पॅरलल असेल तर आपण काय करतो, ॲडिशन करतो. बरोबर, म्हणजे तिथं आपण लिहू शकतो आर बार इज इक्वल टू बघा इकडं पहिल्यांदा आपण दोन्ही वेक्टर दाखवूया तिथं. ठीक आहे, दोन्ही वेक्टर दाखवूया. हा आहे समजा वेक्टर पी बार. ठीक आहे, हा आहे वेक्टर पी बार. किती आहे तो 7 युनिट. बरोबर, पी बार ह्या वेक्टरचं हे मॅग्निट्यूड आहे 7 युनिट. बरोबर, मॅग्निट्यूड म्हणजे काय असतं तर त्या वेक्टरची थोडक्यात लेंथ असते, हे आपण शिकलेलो आहे. आणि दुसरा वेक्टर आहे क्यू बार ज्याचं मॅग्निट्यूड आहे 2 युनिट. आणि दोन्ही पॅरलल आहेत म्हणजे आपल्याला डायरेक्शन कशी दाखवायची, सेम डायरेक्शन दाखवायचे. इथं लिहितो मी क्यू बार आणि 2 युनिट हे काय त्याचं मॅग्निट्यूड आहे. बरोबर, आता ह्या दोन वेक्टर पासून आपल्याला सांगितलं की रिझल्टंट वेक्टर काय असेल हे विचारलं आपल्याला. बरोबर, हे दोन्ही पॅरलल आहेत. मग रिझल्टंट वेक्टर कसा काढायचा आपल्याला माहिती आहे. जर वेक्टर पॅरलल असतील तर आपण काय करतो, रिझल्टंट वेक्टर इज इक्वल टू वेक्टर इथं काय येणार आहे पी बार प्लस वेक्टर काय येणार आहे इथं क्यू बार. ॲडिशन का केली मी, ॲडिशन का केली, क्वेश्चन मध्ये कुठे लिहिलंय का ॲडिशन करा, नाही. पण मी ॲडिशन काय केली, दोन्ही वेक्टर पॅरलल आहेत, पॅरलल असेल तर आपण ऍड करतो म्हणून ॲडिशन दाखवली. ठीक आहे, मग इथं मॅग्निट्यूड ऑफ आर बार तो रिझल्टंट वेक्टर जो आहे त्या रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड किती. म्हणजे जसं इथं पी बार ह्या वेक्टरचं मॅग्निट्यूड 7 युनिट आहे, क्यू बार ह्या वेक्टरचं मॅग्निट्यूड 2 युनिट आहे, तसं जो आपल्याला रिझल्टंट वेक्टर मिळणार आहे त्याचं मॅग्निट्यूड किती असेल. तर काय करावं लागेल इथं आपल्याला, पी बार ह्या वेक्टरचं मॅग्निट्यूड आणि क्यू बार ह्या वेक्टरचं मॅग्निट्यूड आपल्याला ऍड करावं लागेल. ठीक आहे, मग काय येईल बघा, पी बारचं मॅग्निट्यूड किती आहे 7. ठीक आहे, आणि हे मॉड मध्येच लिहायचं आहे आपल्याला. ठीक आहे, 7 प्लस क्यू बारचं मॅग्निट्यूड किती आहे 2 युनिट आहे. ठीक आहे, मग 7 प्लस 2 किती येईल, हे 9 युनिट येणार. किती येणार आहे 9 युनिट. ठीक आहे, मॉड मधून बाहेर काढलं तरी चालेल. आता 9 युनिट म्हणजेच मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर, तो जो रिझल्टंट वेक्टर असेल त्या रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड किती आलं तर 9 युनिट आलं. बरोबर, ओके. आता हा जो रिझल्टंट वेक्टर असणार आहे याची डायरेक्शन कोणती असेल, याची डायरेक्शन कोणती असणार आहे. बघा, हा आहे 7 युनिटचा वेक्टर, हा आहे 2 युनिटचा वेक्टर. मी इथं परत एकदा दाखवतो. बघा, हा आहे तुमचा 7 युनिटचा वेक्टर. ठीक आहे, कोणता आहे हा पी बार. हा आहे तुमचा 2 युनिटचा वेक्टर, हा कोण आहे क्यू बार. आणि रिझल्टंट वेक्टर किती मॅग्निट्यूड आहे त्याचं 9 युनिट आहे. म्हणजे हा वेक्टर ऑब्विसली ह्या दोन्ही वेक्टरपेक्षा कसा असणार आहे, मोठा असणार आहे. कारण की हा त्याचं मॅग्निट्यूड किती आहे 9 युनिट आहे, या दोघांपेक्षा मोठा असणार आहे तो वेक्टर. पण डायरेक्शन कोणती असणार, तर लक्षात ठेवा पॅरलल वेक्टरमध्ये त्या दोन्ही वेक्टरची जी डायरेक्शन असेल सेम डायरेक्शन त्या रिझल्टंट वेक्टरची असते.
काय लक्षात ठेवा, ज्यावेळेस दोन वेक्टर पॅरलल असतात त्यावेळेला त्या पॅरलल वेक्टरची जी काही डायरेक्शन असेल सेम डायरेक्शन ह्या रिझल्टंट वेक्टरची असणार आहे, म्हणजे तो रिझल्टंट वेक्टर असा असणार आहे, बरोबर असा असेल. तर इथं मी आर बार आणि 9 युनिट. इथं तुमच्या लक्षात आलेलं असेल पी बार आणि क्यू बार या दोघांची जशी डायरेक्शन आहे सेम तशीच रिझल्टंट वेक्टरची आहे. आणि रिझल्टंट वेक्टर हा आपल्याला मोठा दिसतोय 9 युनिट, दाखवताना सुद्धा आपल्याला तसं दाखवायचं 7 युनिट, ठीक आहे, नंतर 2 युनिट लहान दाखवायचं आणि 9 युनिट त्यापेक्षा मोठा दाखवायचा, ठीक आहे. तर हे झालं ॲडिशन ऑफ वेक्टर किंवा वेक्टर कसा ॲड केला जातो ते. मला वाटतं की तुम्हाला वेक्टर ॲडिशन हा पॉईंट इथं कळालेला असेल. आता आपण बघूयात की सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर. ओके, आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूया सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर. वेक्टरची सबट्रॅक्शन कशी करायची. आता इथं एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा, जसं आपण पॅरलल वेक्टरमध्ये बघितलं होतं की ज्यावेळेस वेक्टर पॅरलल असतात त्यावेळेला ते ॲड होतात, तसं इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ज्यावेळेस दोन वेक्टर हे अँटी पॅरलल असतात, ज्यावेळेस दोन वेक्टर हे अँटी पॅरलल असतात त्यावेळेला ते वेक्टर सबट्रॅक्ट होतात. आता अँटी पॅरलल वेक्टर जर माहिती नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल, सेकंड लेक्चर बघावं लागणार आहे, ठीक आहे. पाठीमागचं लेक्चर बघा, मग तुम्हाला अँटी पॅरलल वेक्टर व्यवस्थित लक्षात येईल. मग मी इथं लिहितो if there are two anti-parallel vectors A bar and B bar, they are subtracted. ठीक आहे, बघा काय लिहिलंय, ज्या वेळेला दोन वेक्टर अँटी पॅरलल असतात. अँटी पॅरलल वेक्टर म्हणजे जिथं थीटा किती असतो तर 180 डिग्री असतो, हे पण मी पाठीमागच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, बरोबर. ज्या वेळेला दोन वेक्टर हे अँटी पॅरलल असतात त्यावेळेला त्या वेक्टरची काय होते, सबट्रॅक्शन होते. ते वेक्टर काय होतात, नेहमी सबट्रॅक्ट होतात, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. ज्यांना अँटी पॅरलल वेक्टर माहिती नसेल त्यांनी इथं व्यवस्थित लक्ष द्या, मग कळेल. ठीक आहे, दोन वेक्टर ए बार आणि बी बार, बघा इथं दाखवतो, हा आहे सपोज वेक्टर ए बार, ठीक आहे. कोणत्या डायरेक्शनला दिसते तुम्हाला, ईस्ट डायरेक्शनला दिसते, बरोबर. ही डायरेक्शन कोणती आहे, ईस्ट, बरोबर. आणि बी बार हा दुसरा वेक्टर आहे, हा वेक्टर अँटी पॅरलल आहे. अँटी पॅरलल म्हणजे एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये, तिथं ज्या ठिकाणी अँगल थीटा, बरोबर, ह्या दोन वेक्टर मधला जो अँगल थीटा असेल तो किती असतो तर 180 डिग्री असतो, बरोबर. म्हणजे अँटी पॅरलल वेक्टर कोणाला म्हणायचं तर ज्या दोन वेक्टरची डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट असते त्यांना आपण अँटी पॅरलल वेक्टर असं म्हणतो. दोन्ही वेक्टरचं मॅग्निट्यूड सेम असू शकते किंवा वेगवेगळं असू शकतं. इथं दोन्ही वेक्टरचं मॅग्निट्यूड कसं आहे, वेगवेगळं आपल्याला दिसतंय, ठीक आहे. आता हे दोन वेक्टर अँटी पॅरलल असल्यामुळे इथं त्या दोघांची सबट्रॅक्शन होते. काय होत असते, सबट्रॅक्शन होत असते, बरोबर. मग मी इथं लिहितो हियर we get resultant vector, here we get resultant vector r bar is equal, बरोबर. कसं लिहिणार, सबट्रॅक्शन कशी करायची इथे, बरोबर. कोणता वेक्टर इथं तुम्हाला मोठा दिसतोय किंवा कोणत्या वेक्टरचं मॅग्निट्यूड जास्त असेल तर ऑब्विसली वेक्टर ए बार जो आहे त्या वेक्टरचं मॅग्निट्यूड आपल्याला जास्त दिसतंय, वेक्टर बी बारचं मॅग्निट्यूड आपल्याला कमी दिसतंय, म्हणजेच वेक्टर ए बार मायनस वेक्टर बी बार असं करावं लागेल, बरोबर. मग इथं लिहितो मी ए बार मायनस बी बार, बरोबर, ए बार मायनस बी बार, ठीक आहे. ह्या दोघांची मी सबट्रॅक्शन का केली, कारण की दोन्ही वेक्टर अँटी पॅरलल आहेत, एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत, म्हणून त्यांची सबट्रॅक्शन केली, बरोबर. मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर, बघा दोन वेक्टरची सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला एक नवीन वेक्टर मिळतो, त्याला रिझल्टंट असं म्हणतो. मग हा जो नवीन वेक्टर आपल्याला मिळतो त्याचं मॅग्निट्यूड आपल्याला कसं कॅल्क्युलेट करावं लागतं, तर ह्याचं मॅग्निट्यूड आपण कसं कॅल्क्युलेट करतो तर ए बार ह्या वेक्टरचं मॅग्निट्यूड मायनस बी बार ह्या वेक्टरचं मॅग्निट्यूड असं आपल्याला मिळतं, बरोबर. मग इथं लिहितो मी मॅग्निट्यूड ऑफ आर बार इज, कसं कॅल्क्युलेट करणार किंवा कसं मिळणार आहे, आर बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए बार मायनस मॅग्निट्यूड ऑफ बी बार, बरोबर. मग सबट्रॅक्शन मध्ये तुम्हाला इथं काय लक्षात ठेवायचे, कधी सबट्रॅक्शन करायची दोन वेक्टरची, ज्या वेळेला दोन वेक्टर अँटी पॅरलल असतील
त्यावेळेला एक एक्झाम्पल बघूया, म्हणजे इथं तुम्हाला पॉईंट व्यवस्थित क्लिअर होईल. ओके, इफ इथं लिहितो मी, इफ पी बार इज इक्वल टू 7 युनिट, बरोबर 7 युनिट आहे आणि हा वेक्टर सपोज ईस्ट डायरेक्शनला आहे. ठीक आहे, ईस्ट डायरेक्शनला आहे. ठीक आहे, आणि क्यू बार हा एक वेक्टर आहे जो आहे सपोज 3 युनिट आणि हा कुठं असणार आहे, किंवा मी इथं ईस्ट आणि वेस्ट काहीच लिहित नाही, फक्त अँटी पॅरलल असं लिहित. ठीक आहे, पी बार इज इक्वल टू 7 युनिट, क्यू इज इक्वल टू 3 युनिट and they are anti parallel. अँटी पॅरलल म्हणलं की तुमच्या लगेच लक्षात येईल दोन्ही वेक्टर एकमेकांच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये असणार. ठीक आहे, मग पी बार इथं दाखवतो मी, बिकॉज पी बार किती आहे, 7 युनिट आहे. ठीक आहे, आणि क्यू बार किती आहे, 3 युनिट आहे. 3 युनिट म्हणजे कसं असणार आहे, अँटी पॅरलल आहे म्हणजे आपल्याला असं दाखवावं लागेल. तर हा आहे क्यू बार आणि 3 युनिट, बरोबर. असं याला म्हणतो आपण अँटी पॅरलल. आणि इथं क्वेश्चन मध्ये सपोज आपल्याला सांगितलं की व्हॉट इज द रिझल्टंट वेक्टर, बरोबर. व्हॉट इज द रिझल्टंट वेक्टर, एक वेक्टर इकडे चाललाय, एक वेक्टर इकडे चाललाय, तर रिझल्टंट वेक्टरची व्हॅल्यू किती असेल असं सांगितलं. पण कसं काढायचं रिझल्टंट वेक्टर, देअरफॉर रिझल्टंट वेक्टर, बरोबर, डायरेक्ट लिहितो मी आता ऑड मध्ये. रिझल्टंट वेक्टर इज इक्वल टू काय लिहिणार, कोणता वेक्टर इथं मोठा आहे, तर इथं आहे पी बार हा वेक्टर आपल्याला मोठा दिसतोय, बरोबर. 7 युनिट त्याचा मॅग्निट्यूड आहे, हा मोठा वेक्टर आहे. आणि कोणता वेक्टर लहान आहे, क्यू बार, याचं मॅग्निट्यूड आहे 3 बार. म्हणजे इथं आपल्याला काय करावं लागेल, पी बार या वेक्टरच्या मॅग्निट्यूड मधून क्यू बार या वेक्टरचं मॅग्निट्यूड काय करावं लागेल, आपल्याला मायनस करावं लागेल, बरोबर. म्हणजे पी बार किती आहे बघा, पी बार आहे 7 युनिट आणि हे किती आहे, 3 युनिट आहे, बरोबर. मग हे किती येईल, 7 आणि 3, 7 आणि 3, 7 मधून 3 काय केले, वजा केले आपण, तर हे येईल 4 युनिट. किती, 4 युनिट. म्हणजे जो रिझल्टंट वेक्टर असणार आहे त्या रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड किती येणार आहे ह्या केसमध्ये, तर 4 युनिट एवढं येणार आहे. ठीक आहे, आता महत्वाचं आहे रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन कोणती असेल. रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन, पॅरलल वेक्टरमध्ये आपण डायरेक्शन कशी फाइंड आउट केली होती, तर दोन्ही वेक्टरची जी काय डायरेक्शन असणार आहे तीच डायरेक्शन रिझल्टंट वेक्टरची असणार. पण जर समजा अँटी पॅरलल वेक्टर असतील तर रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन कशी डिसाईड होते, खूप सोपं आहे. जो रिझल्टंट वेक्टर आहे त्या रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन आणि जो मोठा वेक्टर आहे त्या दोघांची डायरेक्शन सेम असते. काय लक्षात ठेवा, जो मोठा वेक्टर आहे त्या वेक्टरची डायरेक्शन आणि रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन सेम असते, बरोबर. म्हणजेच इथं रिझल्टंट वेक्टर कोणत्या डायरेक्शन मध्ये असणार आहे, तर पी बार याच वेक्टरच्या डायरेक्शन मध्ये असणार आहे. म्हणजे इथं बघा, हा आहे तुमचा 7 युनिट वेक्टर, म्हणजे हा आहे पी बार, बरोबर. हा वेक्टर पी बार इथं दाखवलं. त्याचप्रमाणे हा क्यू बार आहे, क्यू बार कुठे आहे, या डायरेक्शन मध्ये आहे, किती आहे, हा 3 युनिट आहे. ठीक आहे, हा दाखवलं. आणि रिझल्टंट वेक्टर याची डायरेक्शन मला तिथं दाखवायची, तर त्याची डायरेक्शन इकडे असणार, किती आहे, 4 बार आहे, बरोबर. आणि 4 युनिट आलं लक्षात. बघा 3 युनिट किंवा वेक्टर क्यू बार हा सगळ्यात लहान आहे त्यामुळे हा थोडासा छोटा दाखवलाय. त्याचप्रमाणे रिझल्टंट वेक्टर हा 4 युनिट आहे, त्याच्यापेक्षा हा थोडासा मोठा पाहिजे. आणि पी बार हा वेक्टर 7 युनिटचा हा सगळ्यात मोठा दिसला पाहिजे. ठीक आहे, तर मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल की सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर कधी करायची. सबट्रॅक्शन अँटी पॅरलल वेक्टर असेल त्यावेळेला आणि पॅरलल वेक्टर असेल त्यावेळेला ॲडिशन करायची. ठीक आहे, तर तुम्ही सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर लिहिल्या, त्याच्या खाली हे सगळं जे सांगितलं ते एक एक्झाम्पल व्यवस्थित लिहा. आपण ट्रायंगल लॉ फॉर वेक्टर ॲडिशन बघूया. ठीक आहे, आता बघूयात आपण ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. ठीक आहे, शेवटचा पॉईंट बघायचा आहे ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. स्टेटमेंट मी इथं लिहिले, पण स्टेटमेंट आपण नंतर बघूया. बघा, समजा एक वेक्टर आहे वेक्टर ए बार, हा आहे वेक्टर ए बार आणि हा आहे वेक्टर बी बार. ठीक आहे, असे दोन वेक्टर आहेत. आता हे दोन वेक्टर तुम्हाला पॅरलल पण आणि अँटी पॅरलल पण दिसणार नाही. हे दोन्ही वेक्टर पॅरलल पण नाही आहेत आणि अँटी पॅरलल पण नाही, बरोबर. मग अशा केसमध्ये ह्या दोन वेक्टरचं काय करायचं, ॲडिशन करायची का सबट्रॅक्शन करायची. आणि ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करायची असेल तर ती कशी करायची. तर काय लक्षात ठेवा, जर दोन वेक्टर एकमेकांना पॅरलल नसतील आणि अँटी पॅरलल पण नसतील
तर त्यावेळेला आपण ट्रायंगल लॉचा यूज करून त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन दोन्हीही करू शकतो. पण ह्या लेक्चरमध्ये आपण ट्रायंगल लॉचा यूज करून फक्त ॲडिशन शिकूयात. पुढच्या लेक्चरमध्ये आपण सबट्रॅक्शन बघूया. ठीक आहे. आता हे दोन वेक्टर मला ॲड करायचे असतील तर मी ट्रायंगल लॉ वापरणार आहे आणि ॲड केल्यानंतर मला काय मिळणार आहे तर एक रिझल्टंट वेक्टर मिळणार आहे. तो जो रिझल्टंट वेक्टर आहे तो दोनच स्टेपमध्ये आपल्याला मिळतो. तो दोन स्टेपमध्ये मिळतो. तर त्या दोन स्टेप तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. बघा, ए बार हा वेक्टर हॉरिझॉन्टल वेक्टर आहे. या हॉरिझॉन्टल वेक्टरला मी फर्स्ट वेक्टर असं म्हणतो. त्याला काय म्हणतो मी? फर्स्ट वेक्टर. मला सांगा, त्या वेक्टर ए बारचा हा जो पॉइंट आहे स्टार्टिंग पॉइंट याला आपण टेल असं म्हणतो. त्याला काय म्हणतो? टेल. आणि ह्याला आपण म्हणत असतो हेड. ह्याला काय म्हणतो आपण? हेड असं म्हणतो. तसंच हा आहे वेक्टर बी बार. त्या वेक्टर बी बारचा हा आहे हेड आणि हा आहे टेल. बरोबर, हे आपल्याला माहिती आहे. बरोबर, हा वेक्टर आहे, त्याला आपण हेड म्हणतो आणि ह्याला आपण काय म्हणत असतो? टेल पॉइंट. ठीक आहे. ओके. आता फर्स्ट स्टेप बघा. फर्स्ट स्टेप, पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे? सेकंड वेक्टरची जी टेल आहे ती टेल फर्स्ट वेक्टरच्या हेडला जॉईन करायची. ही पहिली स्टेप. काय सांगितलं मी? सेकंड वेक्टरची टेल फर्स्ट वेक्टरच्या हेडला आपल्याला जॉईन करायची आहे. इथे लिहितो सुद्धा मी, जॉईन टेल ऑफ second vector to the head of first vector. Join the tail of second vector. second vector ची tail आपण काय करणार आहे? फर्स्ट वेक्टरच्या हेडला जॉईन करणार आहे. मग आता कसं जॉईन करायचं? त्याच्यासाठी हा वेक्टर आपल्याला पॅरलली इथं शिफ्ट करायचा. पॅरलली शिफ्ट करायचं म्हणजेच काय करायचं तर हा जो वेक्टर बी बार आहे या वेक्टरचा अँगल चेंज न होता त्याला आपल्याला इकडे सरकवायचं थोडक्यात. त्याला आपण पॅरलल शिफ्ट असं म्हणतो. बरोबर, म्हणजे ते इथे मी दाखवतो. हा आहे तुमचा वेक्टर ए बार. ठीक आहे. हा आहे वेक्टर ए बार. ठीक आहे. आणि ह्याला पॅरलली इथं मी शिफ्ट केलं तर हा झाला तुमचा वेक्टर बी बार. आपल्याला अँगल चेंज होऊ द्यायचा नाहीये हे लक्षात ठेवा आणि मॅग्निट्यूड पण चेंज होऊ द्यायचं नाही. त्याला मी इकडे शिफ्ट केलं. त्याला म्हणतो आपण पॅरलल शिफ्ट. ही झाली आपली पहिली स्टेप. आता दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला रिझल्टंट मिळून जाईल. बघा, दुसरी स्टेप काय आहे? दुसरी स्टेप मी इथे लिहितो, जॉईन. पहिल्या वेक्टरचा जो स्टार्टिंग पॉइंट आहे तो स्टार्टिंग पॉइंट सेकंड वेक्टरच्या एंड पॉइंटला जोडायचा आहे. ही दुसरी स्टेप. काय करायचं आपल्याला? पहिल्या वेक्टरचा जो स्टार्टिंग पॉइंट हा स्टार्टिंग पॉइंट असेल आणि दुसऱ्या वेक्टरचा एंड पॉइंट हा आहे. बरोबर, हा मी असा जोडणार. बरोबर, मग मी इथं लिहितो जॉईन स्टार्टिंग पॉइंट ऑफ फर्स्ट वेक्टर टू द एंड पॉइंट ऑफ सेकंड वेक्टर. असं केल्यानंतर आपल्याला रिझल्टंट मिळेल आणि तोच असणार आहे आपला ट्रायंगल लॉ. त्याच्यावरून आपल्याला ट्रायंगल लॉ व्यवस्थित समजून घेता येईल. ठीक आहे, बघूयात आपण जोडूयात. काय करूयात बघा. पहिल्यांदा मी हे आहे तसं दाखवतो. हा आहे तुमचा वेक्टर ए बार, हा आहे वेक्टर तुमचा बी बार. बरोबर. ओके, काय करायचं आपल्याला? स्टार्टिंग पॉइंट एंड पॉइंटला जोडायचं आहे. हा असा मी इथं जोडला. आणि महत्वाचं आहे इथं डायरेक्शन मी कशी दाखवली आहे बघा. स्टार्टिंग पॉइंट पासून आपण एंड पॉइंट कडे चाललोय, त्यामुळे डायरेक्शन सुद्धा आपल्याला तशीच दाखवायची. स्टार्टिंग पॉइंट पासून एंड पॉइंट कडे चाललोय आपण, त्यामुळे डायरेक्शन आपल्याला तीच ठेवायची आहे. बरोबर. मग हा जो नवीन वेक्टर आपल्याला मिळालाय त्या नवीन वेक्टरलाच आपण रिझल्टंट असं म्हणतो. त्या नवीन वेक्टरलाच आपण रिझल्टंट असं म्हणतो. मग हा जो रिझल्टंट आहे हा रिझल्टंट ह्या दोन वेक्टरच्या ऍडिशन इतका असतो. म्हणजेच आर बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार इतका असतो. हाच आहे ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. दोन वेक्टर जर पॅरलल किंवा अँटी पॅरलल जर नसतील तर त्या दोन वेक्टरची आपण जर ऍडिशन केली तर आपल्याला रिझल्टंट वेक्टर मिळेल. म्हणजेच आर बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार असं आहे.
आता स्टेटमेंटकडे आपण जाऊया. स्टेटमेंटमध्ये काय सांगितले बघा, इफ टू वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड बाय टू साइड्स ऑफ ट्रायंगल, एका ट्रायंगलच्या दोन साइड्स, बरोबर, हा ट्रायंगल एका ट्रायंगलच्या दोन साइड्स जर वेक्टर असतील, बरोबर, ही एक साइड आहे, ही एक साइड आहे, आणि ह्या दोन्ही साइड काय रिप्रेझेंट करतायत तर वेक्टर रिप्रेझेंट करतायत. ही साइड आहे वेक्टर ए बार आणि ही साइड आहे वेक्टर बी बार, बरोबर. मग ह्या दोन साइड जर वेक्टर रिप्रेझेंट करत असतील तर तिसरी साइड ही रिझल्टंट असते. तर तिसरी साइड ही रिझल्टंट असते असं त्या लॉ मध्ये सांगितलं. बघा व्यवस्थित वाचलं. इफ टू वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड बाय टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन द सेम ऑर्डर, आता इन द सेम ऑर्डरचं मीनिंग काय आहे बघा. इन द सेम ऑर्डर म्हणजे हा आहे वेक्टर ए बार, हा इथं संपला आणि तिथून पुढंच बी बार काय झालं स्टार्ट झालेला आहे, बरोबर. हा वेक्टर ए बार इथं संपला आणि वेक्टर बी बार तिथून पुढे कंटिन्यू झालेला आहे. याला आपण सेम ऑर्डर असं म्हणतो, बरोबर. म्हणजे दोन वेक्टर कसे असतात, दोन वेक्टर हे सेम ऑर्डर मध्ये असतात, ठीक आहे. देन resultant vector is given by third side of a triangle. त्यावेळेला त्रिकोणाची जी तिसरी बाजू आहे, ती तिसरी बाजू ही रिझल्टंट असते. ती काय असते, रिझल्टंट असते. टेकन इन अपोजिट ऑर्डर असं म्हणलं. आणि तो रिझल्टंट आहे, तो रिझल्टंट मात्र अपोजिट ऑर्डर मध्ये असतो. व्यवस्थित समजून घ्या. सेम ऑर्डर म्हणजे काय आणि अपोजिट ऑर्डर म्हणजे काय हे व्यवस्थित समजून घ्यायचं. बघा, ए बार आणि बी बार हे सेम ऑर्डर मध्ये आहे. पहिला वेक्टर जिथं संपला तिथून पुढे दुसरा वेक्टर चालू झाला, याला सेम ऑर्डर म्हणतात, बरोबर. आणि समजा जर बी पासून आपण ए कडे ह्या डायरेक्शन मध्ये असं दाखवलं असतं तर आर बार सुद्धा काय झालं असतं, सेम ऑर्डर मध्ये झालं असतं. पण इथं आपल्याला तसं दिसतंय का, नाही, बरोबर. आर बार ह्या रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन बघा ही अपोजिट आहे, बरोबर, म्हणून त्याला अपोजिट ऑर्डर असं म्हणलेलं आहे. अलग लक्षात. तर यालाच म्हणतो आपण ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. तुम्ही काय करा, स्टेटमेंट व्यवस्थित लिहा, स्टेटमेंट व्यवस्थित समजून घ्या. स्टेटमेंट खूप सोपं आहे, फक्त थोडंसं मोठं दिसतंय. काय सांगितलंय त्या स्टेटमेंट मध्ये, एका ट्रायंगलच्या दोन बाजू जर वेक्टर रिप्रेझेंट करत असतील तर तिसरी बाजू सुद्धा एक काय असते, तिसरी बाजू सुद्धा काय असणार आहे, रिझल्टंट असणार. तर तिसरी बाजू त्या ट्रायंगलची तिसरी बाजू ही एक रिझल्टंट असते असं या स्टेटमेंट मध्ये इथं सांगितलं, ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल मी इथं सांगतो बघा, इथे एक्सप्लेन करतो, तुम्ही हे व्यवस्थित लिहा. बघा, समजा हा आहे वेक्टर, समजा ह्याला म्हणूयात आपण वेक्टर पी बार, इकडे दाखवतो. हा आहे वेक्टर पी बार, ठीक आहे, वेक्टर पी बार. आणि हा आहे वेक्टर समजा क्यू बार, बरोबर. हा आहे वेक्टर क्यू बार, ठीक आहे. असे दोन वेक्टर आहेत. पॅरलल आहेत का नाही, अँटी पॅरलल आहेत का नाही. इथं मी काय करू शकतो, यांची ऍडिशन करू शकतो. काय करायचं, ह्या वेक्टरला फर्स्ट वेक्टर म्हणायचं, त्याला काय म्हणणार आपण सेकंड वेक्टर, ठीक आहे. ह्या वेक्टरला काय करायचं आपल्याला, पहिल्या स्टेपमध्ये आपण काय करतो बघा, पहिला वेक्टर ॲज इट इज दाखवणार आहे मी, आणि सेकंड वेक्टरच्या टेलला फर्स्ट वेक्टरच्या हेडला जोडणार आहे. म्हणजे हा पॅरलल मी इथं शिफ्ट करणार आहे असं. हा झाला क्यू बार, ही पहिली स्टेप झाली, बरोबर. आणि दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं बघा, स्टार्टिंग पॉइंट ऑफ वेक्टर हा एंड पॉइंट ऑफ वेक्टरला जोडायचा. हा आहे स्टार्टिंग पॉइंट आणि दुसऱ्या वेक्टरचा जो एंड पॉइंट आहे त्याला काय करायचं आपल्याला जोडायचं आहे, ठीक आहे. आता इथं दुसरी स्टेप बघा, आहे पी बार, आहे क्यू बार, ठीक आहे. काय करायचंय बघा, स्टार्टिंग पॉइंट ऑफ फर्स्ट वेक्टर आणि एंड पॉइंट ऑफ सेकंड वेक्टर हा असा मी जोडला, ठीक आहे, इकडून इकडून, ठीक आहे. मग हा असणार आहे माझा रिझल्टंट वेक्टर. आणि रिझल्टंट वेक्टर हा कशा इतका असणार आहे तर पी बार आणि क्यू बार या दोघांच्या ऍडिशन इतका असणार आहे. म्हणजे आर बार इज इक्वल टू पी बार प्लस क्यू बार असा असणार आहे. आलं की लक्षात. ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. या ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन मध्ये कायम लक्षात ठेवायचं की दोन वेक्टर हे सेम ऑर्डर मध्ये असतात. या डायग्राम मध्ये पी बार आणि क्यू बार हे सेम ऑर्डर मध्ये आहे. बघा, पहिला वेक्टर इथं संपला, दुसरा वेक्टर इथूनच चालू झाला आणि इथं येऊन संपलेला आहे. म्हणजे पी बार आणि क्यू बार हे सेम ऑर्डर मध्ये झाले. आणि तिसरा वेक्टर म्हणजे रिझल्टंट वेक्टर, हा रिझल्टंट वेक्टर अपोजिट डायरेक्शन मध्ये असतो. बघा, ही सेम ऑर्डर आणि ही अपोजिट ऑर्डर,
अपोजिट ऑर्डर म्हणजे अपोजिट थोडक्यात डायरेक्शन आहे, याला म्हणतो आपण ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. ठीक आहे. तर हे स्टेटमेंट व्यवस्थित लिहा, त्याच्या खालचं एक्सप्लेनेशन जे मी लिहून दिलं होतं ते व्यवस्थित लिहा. ठीक आहे. आजचं लेक्चर आपण इथेच थांबूयात. व्यवस्थित स्टडी करा, सांगितलेला पूर्ण स्टडी किंवा सांगितलेले सगळे पॉईंट्स व्यवस्थित लिहा, लिहून माझ्या व्हॉट्सअपवरती मला पाठवा. स्टडी करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट.